सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थितः नमस्तस्यै नमस्तस्यै सासुबाई नमो नमः। सासूबाई अजून आणते कॉफी? अगं नको ग, अरे बस ना. आपण अशा छान गप्पा मारू. ऋषी, आपण किती दिवसांनी अशा रात्री गप्पा मारत बसलोय ना. काय असा काय बघतोय? काही नाही. मीरा, तू फार हुशार आहेस ना. लग्नाआधी तुझे मला खूप गुण माहित होते, पण तुझा हा गुण मला माहित नव्हता. आय एम इम्प्रेस्ड. तू माझं कौतुक करतोयस का? ऑफकोर्स कौतुक करतोय. म्हणजे बघ ना, तू या घरात आलीस, या घरातल्या लोकांना आपलंसं केलंस. कोणाला काय वाटतं काय नाही, कोण कुठल्या परिस्थितीत कसं वागेल हे तुला अगदी बरोबर कळतं, हो ना? कसं आहे ना ऋषी, माणसांच्या मनात काय चालू आहे हे ओळखता यायला पाहिजे. म्हणजे पदार्थाचा रंग बघून तो पदार्थ शिजलाय की नाही हे जसं आपल्याला सांगता येतं ना, तसंच माणसाचा चेहरा बघून त्याच्या मनात काय चाललंय हे ओळखता यायला पाहिजे. वा, आणि ते तुला काही सांगायची गरजच नाही. तुला ते अगदी परफेक्टच कळतं. थँक्यू. म्हणून तर तू आता आम्हाला आबांकडे जायला सांगितलंस, हो की नाही? म्हणजे मला नाही कळलं. काय सांगतेस? तुला कळलं नाही? छे, मीरा, तुला माहित होतं की या सगळ्या सिच्युएशनवर आबा नेमकं काय बोलणार आहे, ते आम्हाला काय सल्ला देणार आहेत, हे तुला परफेक्ट माहित होतं, हो की नाही? म्हणून तू आम्हाला त्यांच्याकडे पाठवलंस. मला पटलंय आता. तुझा बाप्पा आहे ना, तुझं सगळंच ऐकतो, तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करतो. आम्ही आत गेल्यावर तू म्हणाली असेल की बाप्पा, माझ्या जे मनात आहे तेच होऊ दे, आबांना तसंच बोलू दे, हो की नाही? मीरा, आता मला पक्की खात्री पटली. ती कोणती बाई आहे ना, गायत्री, ती फक्त भाडेकरू नक्कीच नाहीये. हे मीरा, तुला एक सांगू, हा बाप्पा तुझं एवढा ऐकतो ना, तर त्याला अजून एक गोष्ट सांग ना, की आमच्या घरात हे जे काही वाद सुरू झालेत, प्रत्येकाला विभक्त होण्याची जी काही घाई लागली आहे, हे सगळं थांबव प्लीज. त्याला माझ्यासाठी एवढी रिक्वेस्ट करशील? तुला काय वाटतं ऋषी, मी बाप्पाशी हे बोलले नसेन? त्यावर बाप्पा काय म्हणाला माहितीये? सासूबाई आणणं हा एकमेव उपाय आहे. अरे खरंच सांगतेय? हो. फक्त बाप्पाला अजून एक सांग. बोल. त्याला म्हणा, आमचा जो ऋषी आहे त्याच्या स्वप्नात रोज त्याची खरी आई येते. ती त्याला बोलते, त्याला विचारते, त्याला रागवते. या घरात हे जे काही दुसरी सासू आणण्याचा विषय चालू आहे याचा तिला प्रचंड त्रास होतोय. ती खूप दुखावली गेली आणि मग ती ऋषीकडे येते. ऋषीला विचारते की मी आता काय करू, मला खूप त्रास होतोय. पण ऋषीकडे याचं उत्तर नसतं. मग ऋषीलाही त्रास होतो, तोही रडतो. मग अशा वेळेला काय करायचं ऋषीने आणि त्याच्या स्वप्नात येणाऱ्या त्याच्या खऱ्या आईने? याचं उत्तर आहे तुझ्या बाप्पाकडे आणि तुझ्याकडे. सांग ना तुझ्या बाप्पाला की ह्याच प्रश्नाचं उत्तर दे की अशा वेळेला त्यांनी काय करायचं. बाप्पानी कशाला, मी उत्तर देते ना त्याचं. तू आईंना सांगशील माझ्या स्वप्नात यायला? मी बोलेन त्यांच्याशी, त्यांचे डोळे मी पुसेन, त्यांचा सगळा राग स्वतःवर घेईन. एवढाच निरोप देशील तू? चल, मी झोपते, मला सकाळी लवकर उठायचंय. सगळ्यांसाठी एक सरप्राईज आहे. बाय. ओ, गुड नाईट. गुड नाईट. तांदळाचं पीठ, खोबरं, गूळ, वेलची पूड आणि काय हार, अजून एक दुर्वांचा हार लिहिते. अभिलाषा, आता तुझ्याकडे पाहून ना मला आपल्या इतीची आठवण होते. का हो? ती पण परीक्षेला जायच्या आधी नाही का असं पुस्तक घेऊन याचं हे असं करत असते. अगं सकाळपासून 50 वेळा ही यादी वाचून झाली आहे तुझी. मोदक मी करते दरवर्षी, खूप आनंद मिळतो मला. तुम्हाला नाही कळणार ते. अगं पूर्वी सुद्धा तुला स्वयंपाक करायची आवड होतीच, तसंच हे काय वेगळं आहे त्यात?
नाही, ही एक गोष्ट मी मानाने घरातली मोठी स्त्री म्हणून करते. आपल्या घरातली 150 वर्षांची परंपरा आहे ही. लग्न करून जेव्हा मी या घरात आले ना, तेव्हा आबांनी अगदी माझ्या समोर बसून मला सांगितलेलं की गणपतीचे दुसऱ्या दिवशीचे मोदक घरातली मोठी स्त्री, मोठी सवाष्णबाईच करते, आणि ती म्हणजे मी. आणि या गोष्टीचा मला प्रचंड अभिमान आहे. त्यामुळे मोदक मीच करणार. अच्छा, म्हणजे हा मान मिळतो त्याचा जास्त आनंद आहे, मोदक करण्याचा नाही. चालू दे चालू दे. मोठे म्हणून दुसरं तर काही मिळत नाही. जो मान मिळतो तो तरी मला सुखाने घेऊ द्या. सांगून ठेवत्या, कुणाची लुडबुड खपून घेणार नाही. मोदक मीच करणार, कळलं ना? बरं बाई, करा, तुम्हीच करा. काय राहिलं? हा, अरे केळी, केळी, सफरचंद. परत चिकटलो. काय चुकतंय माझं? काय लिहिलंय बरं? गोळा हातात ठेवावा, त्याची पारी करावी आणि वाटीचा आकार देऊन त्यात सारण भरावे. आणि तेच सारण प्रेमाने आपल्या नवऱ्याच्या तोंडात भरावे. कसं ते मी सांगतो. असं घ्यावे. काय करतोस? हाती खाली ठेवते. का? खाली ठेव, नैवेद्य दाखवायचं ना, उष्ट नाही करायचं. अरे यार, मला ह्याचा जाम राग येतो. एकतर हे एवढं छान सारण तू असं तयार करून ठेवलेस आणि खायलाही देत नाहीस. काय धन्यता यार, आता खाऊ दे ना. नाही, तू मला त्रास नको देऊस बरं. हे बघ, मी ऑलरेडी माझं सगळं बिघडलंय. तू मला टेन्शन देऊ नकोस, जा बरं. अगं वेडे, पण हे मोदक पुस्तकात पाहून करायचे असतात हे तुला कोणी सांगितलं? ऐक ना, तू अभिलाषा वहिनीला कधी मोदक करताना पाहिलेस? तिच्या हातचे मोदक नाही खाल्लेस? काय करते ती. म्हणजे तो मोदक असा छान फोडून त्यावर अशी छान तुपाची धार आणि ते जर असं जिभेवरती वगैरे ठेवलं ना तर अमेझिंग लागतं खायला. एक मिनिट, काय? तू मला म्हणाला होतास तुला पण मोदक बनवतात येतात, राईट? मला? अगं मला आणि आम्ही जे मोदक करतो ना ते सगळ्यांना आवडतात. आता अभिलाषा वहिनी याच्या आधी कोण करत होतं हे सगळं, याची काही गरज नाही. मग मला शिकव ना. हे बघ ना, काहीतरी बिघडले रे. काय चुकले मला सांग ना. हे बघ, मी अभिलाषा वहिनींना ह्याच्यासाठी नाही सांगितलं. मला त्यांना सरप्राईज द्यायचंय, है ना? कशी आयडिया? खूप गोड आहे. मी तुला नक्की शिकवेन मोदक करायला, पण काय ना त्याची तुला फी द्यावी लागेल ना. म्हणजे तू खोटं बोलतोयस? तू मला मदत करणार नाही? मी कुठे खोटं बोलतोय, फक्त माझं एवढंच म्हणणं की तुला फी द्यावी लागेल. तिकडे उभा राहा, अजिबात हलायचं नाही. काम करू दे रे. पण बोलू शकतो ना आपण. बोलू शकतो की नाही? ऐक ना मीरा, त्या बाई कोण आहेत ग? कोण बाई? त्या नाही का आपल्या आउट हाऊस मध्ये राहायला आल्यात बघ, त्या गायत्रीजी, गायत्री देशमाने. अच्छा, गायत्री देशमाने का त्या बाईंचं नाव? बर. आणि त्या आता म्हणजे करतात काय त्या बाई, देशमाने बाई? त्या स्वतःची गाडी स्वतः ड्राईव्ह करून मुलांना शाळेत सोडतात. वा, स्वतःची आहेत मुलं? मुलं दुसऱ्यांची रे. त्यांचा तो बिझनेस आहे. अच्छा. त्या रिद्धी सिद्धी इति गौरव त्यांना पण शाळेत सोडणार आहेत त्या. क्या बात आहे, गुड. आणि मग तुमची ओळख कशी झाली ग मिठू? म्हणजे त्या दिवशी बघ एकदा तुम्ही भेटला होता ते ठरवूनच का? नाही रे, आम्ही अचानकच भेटलो होतो. अच्छा. ऍक्च्युली ना त्या घर शोधत होत्या. म्हणजे आता ते जिथे राहतायत ना त्यांना ते घर सोडावं लागलं अचानक, म्हणून मी आपली हेल्प ऑफर केली. अरे वा, गुड डिसिजन. मीरा, तू त्या बाईंना आधीपासूनच ओळखतेस का? म्हणजे आता तुमची ओळख झाली? नाही म्हणजे त्या बाई तुला भेटणं, तू त्यांची मदत करणं, आबांकडे त्यांच्यासाठी शब्द टाकणं, हे सगळं म्हणजे योगायोगानेच झालं का ठरवून होतं? तू काय इतक्या खोदून खोदून चौकशा करतोयस? मी? मग नाही अगं, काय झालं, तू हे सारण करतेस ना त्याचा सुगंध आतपर्यंत दरवळला, तो घेऊन मी बाहेर आलो. बरं, तू एक काम कर, तू करा मोदक छान. म्हणजे यावर्षी मला तुझ्याच हातचे अप्रतिम मोदक खायचे. आलंच. देशमाने बाई, तुमच्याबद्दलची माहिती मी जिभेवर मोदक विरघळावं ना तशी काढेन. रत्नपारखी, तुमचं म्हणणं पटतंय मला, पण माझा स्वभाव काही आता बदलेल असं मला वाटत नाही. तेव्हा माझं वागणं समजून घ्या आणि एकदाच काय ते भाड्याचे पैसे घ्या. कसं आहे, उगाच नंतर मला ना त्याच्यानं कटकट नको आणि पैशावरून तर मुळीच नको. एकदा आपले पैसे दिले म्हणजे बरं असतं.
निघालास ना तू आता? अगं हो, काय करणार, आज एका क्लायंट बरोबर अर्जंट जरा मीटिंग होती. बरं बघ ना, आपल्या घरात गणपती आहेत तरी सुद्धा काम बंद ठेवता येत नाही आपल्याला. बरं तू गाडी घेऊन जाणार आहेस का? हो का ग? मग मला प्लीज तू पार्लर पर्यंत ड्रॉप करशील का? ऐश, मला एक गोष्ट सांग, तू रोज रोज तुझ्या त्या ब्युटी पार्लर मध्ये जाऊन नेमकं करतेस काय ग? म्हणजे मला तर कधी कधी असं वाटतं ना की लोकांचा कसा ट्रेनचा किंवा बसचा पास असतो तसा तुझा मंथली पास असेल तुझ्या पार्लरचा. नाही रे विघ्नेश, आपल्याकडे गणपतीसाठी किती जण येतात, हा. मग त्यांच्यासमोर मला असं अप टू डेट राहायला खूप आवडतं. यु नो माय मेकअप, हेअरस्टाईल. आय नो एव्हरीथिंग. चला. ओके. कंट्रोल कॅश कंट्रोल. बाबांना जिंकायचंय ना तुला, मग शांत बस. हिला धडा शिकवायचाच आहे, पण वेळ आला, आत्ता नाही. आपल्यात जे काही झालंय ते तू विसरून जा. मी कोणासाठी तरी औषध आणायला चालले होते आणि तुम्हाला धक्का मारलास, त्यामुळे तू ते विसरून गेलीस हे लक्षात आलंय माझ्या. फार मोठ्या मनाच्या माणसांबरोबर राहतेस तू. यू आर व्हेरी लकी. बाप्पा, अरे एवढा सगळा घाट घातलाय, फसली ना मी आता. म्हणजे बघ ना, ना मला पुढे जाता येत आहे ना मागे वळून बघता येत आहे. माझा प्लॅन फ्लॉप होणार आहे का? नाही 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 बाप्पा, प्लीज मला काहीतरी मदत कर. प्लीज प्लीज कोणाला तरी पाठव मदतीला, प्लीज. काय ते कसली प्रार्थना आहे ही? ओ, हे काय मी उकडीचे मोदक करते, पहिल्यांदा करते ना. ऍक्च्युली मला सरप्राईज द्यायचं सगळ्यांना, पण कुठे काय, हे बघा हाताला सगळं चिकटत आहे, काहीतरी बिघडलंय. म्हणून म्हणत होते बाप्पाला प्लीज मला मदत कर. माझं काय घेऊन बसले? बरं तुम्ही इथे कशा काय? तुझे मोदक करून द्यायला आले. म्हणजे तुम्हाला मोदक खरंच सांगताय का? ये हा? तू. हा. तुम्हाला येतात मोदक करता? बघूया ना, प्रयत्न करूया आपण. अरे बघू काय झालंय तुझ्या हे बघा, मोदकाच्या हे बघ, पिठाचं. हे सगळं चिकटतंय. हे राहिलं. चिकटते. पीठ चिकट झालंय. थोडस तांदळाचं पीठ घे, हो ऍड कर ह्याच्यामध्ये, म्हणजे थोडस घट्ट होईल मळण्यासाठी. टाकू? ठीक. अगं ताट आण ना दुसरं ठेवायला. हो, एक मिनिट.
काय काय झालं? काय हवंय का? आज चल जरा, महत्वाचं बोलायचंय. हो आले. येतेच मी. हा वहिनी, काय चाललंय बाहेर? मी मोदक करते ना, तर बहुतेक त्याची ती बाई काय करते म्हणजे स्वयंपाकघरात? अहो तेच सांगते की मोदक होत नव्हते. गायत्रीजी आल्या आणि मग म्हणाला की मी मुळात तुला मोदकांना हात लावायला कुणी सांगितला? एरवी तेरवी बाबा तुला सगळं काही सांगत असतात. आपल्या घरच्या प्रथेबद्दल नाही का सांगितलं? प्रथा? कसली प्रथा? मला नाही माहिती. नाही सांगितलं तर मी सांगते, नीट ऐक. 150 वर्षांची परंपरा आहे आपली. गणपतीच्या नैवेद्याचे मोदक घरची मोठी स्त्री, मोठी सवाशण बाईच करते, आणि ती म्हणजे मी. आणि हा मान माझ्याकडून हिरावून घेतलेला मला अजिबात चालणार नाही, कळलं? नाही हो वहिनी, मला खरंच माहिती नव्हतं. मला माहित असतं तर मी हे नसतं. माहित नव्हतं तर विचारायचं होतं ना. काल मी किचन मध्ये मोदक करत होते तेव्हा नाही का कळलं तुला? नेहमी घोळ घालत असतेस तू. बाजारात तुला अत्तर आणायला पाठवलं तर ते विसरलीस. बाप्पा आले तेव्हा तू गैरहजर होतीस. काय चाललंय काय तुझं? ठीक आहे, एरवी तेरवी तू काम करतेस म्हणून तुला काय वाटलं या घरची तू मोठी सून आहेस? अजून नवीन आहेस तू. जरा 4 गोष्टी विचारून करत जा. आणि मुळात तुला मोदक करायचे होते तर त्या बाईला कशाला पाठवलंस किचन मध्ये? आणि मोदक तुझ्या हातून तर चुकले ना, तर मला नाही का येऊन विचारता येत? सणासुदीला बाहेरची बाई येऊन माझ्या नैवेद्याला हात लावते, हे मी अजिबात खपून घेणार नाही. आत्ताच्या आता बाहेर जा आणि त्या बाईला माझ्या किचन मधून बाहेर काढ. आणि यापुढे ती बाई माझ्या किचन मध्ये दिसता कामा नये, कळलं? चल जा जा. मी काय म्हणते गायत्रीजी, मला आता व्यवस्थित कळलंय मोदक कसे बनवायचे ते. होय. हा, तर आता मी करते सगळे मोदक. नाही, तुम्हाला कसं आहे, मुलांना शाळेला सोडायला जायचं असेल ना, मग माझ्यामुळे उशीर होईल. द्या मी कर. काय बोलतेस तू? मुलांची शाळा कुठली? गणपतीत 7 दिवस सुट्टी नाहीये का? अरे हा मग नाही, पण माझ्यामुळे तुम्हाला त्रास होईल ना. अगं, कसला त्रास झालाय? आता आहे काय? राहिलंय कुठे? हे बघ, शेवटचा नैवेद्याचा मोठा मोदक केलाय. एवढ्या वर्षांनी मोदक केले पण जमले बाबा. हे काय झालं? सासूबाई नमो